डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केलेले कार्य हे स्त्री पुरुष समानतेचा जाहीरनामा असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्व भारतीयांनी अंगीकारले तर ती खरी मानवमुक्तीची पहाट असेल असं मत प्रसिद्ध कवयित्री तथा ललित लेखिका प्राध्यापिका संध्या रंगारी यांनी काल नांदेड येथे व्यक्त केले। यशवंत प्रबोधन व्याख्यानमाला समितीच्या वतीने यशवंत महाविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्री उत्कर्षाची नवी पहाट या विषयावर प्राध्यापिका संध्या रंगारी बोलत होत्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या कविता सोनकांबळे होत्या। यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करते। आज महाविद्यालयामध्ये यशवंत प्रबोधन व्याख्यानमाला समितीच्या वतीनं व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आत्ताच आपण प्राध्यापक डॉक्टर संध्या रंगारी मॅडम यांचं बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्त्रियांच्या जीवनातील जे महत्त्वाचे संदर्भ होते ते त्यांनी दिलेले आहेत। मला या निमित्तानं समस्त स्त्री वर्गाला असं आव्हान करायचं आहे की जोपर्यंत तुम्ही स्वतः शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे तो संदेश आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आपण अंमलात आणणार नाही तोपर्यंत या व्यवस्थेसोबत आपल्याला सहज पद्धतीनं राहता येणार नाही। म्हणून शिक्षण ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। शिक्षण प्राप्त केल्यानंतरच आपण संघटित होऊ शकतो, आपल्याला आत्मभान येतं आणि म्हणूनच आपण शिक्षणाकडे मोठ्या प्रमाणावरती वळलं पाहिजे, स्वावलंबी झालं पाहिजे। आणि प्रत्येकजण स्त्री असो की पुरुष असो त्यांनी आपल्या आचरणामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन आणि कार्याला आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्री उत्कर्षाचे जनक म्हणून आज मी या ठिकाणी व्याख्यानाला आले होते। बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांसाठी जे काही कार्य केलेलं आहे तो स्त्री स्वातंत्र्याचा, स्त्री पुरुष समानतेचा एक जाहीरनामा आहे आणि त्या निमित्ताने समस्त स्त्री वर्गांसाठी बाबासाहेबांनी केलेलं जे कार्य आहे त्याचा थोडाफार आढावा या ठिकाणी मला घेता आला, याचा मला आनंद वाटतो। आपण सर्वांनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगीकृत केले तर ती मानवतेची, मानवमुक्तीची खरी पहाट असेल असा विचार मला या ठिकाणी प्रस्तुत करावासा वाटतो। यासाठी स्वतः स्त्रियांना उभं राहावं लागेल, त्या अन्यायाच्या विरोधामध्ये बोलणं गरजेचं आहे। कारण आजही स्त्रियांनी काय घालावं, काय बोलावं, कसं वागावं याचे फतवे काढणाऱ्या काही धर्मसंस्था आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये तर लाडक्या बहिणी असं म्हणून आपण मतदानसुद्धा त्यांचं विकत घेतो आहोत। या पार्श्वभूमीवरती आपण स्त्रियांनी स्वतः सजग होऊन स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत तरच ते स्त्री स्वातंत्र्य म्हणून अस्तित्वात येईल आणि याच्या विरोधामध्ये स्वतः स्त्रियांना उभं राहणं अधिक गरजेचं वाटतं। आज यशवंत महाविद्यालयामध्ये यशवंत प्रबोधन व्याख्यानमालेच्या वतीने भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिका डॉक्टर संध्या रंगारी मॅडम यांचं अत्यंत अभ्यासपूर्ण व्याख्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री उत्कर्षाची नवी पहाट या विषयावर संपन्न झालं। आजही भारतामध्ये स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन, स्त्रियांना कुटुंबामध्ये, समाजामध्ये जी वागणूक दिली जाते ती विषम स्वरूपाची आहे। त्यामुळे या विषमतेला नष्ट करण्यासाठी, स्त्रियांना माणूस म्हणून दर्जा, प्रतिष्ठा देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेलं भारतीय संविधान, त्यातील तत्त्व, त्यातील मूल्य प्रत्यक्षात आणण्याची आवश्यकता आहे। सगळ्यांनी ते स्वीकारण्याची, आपल्या आचरणामध्ये, व्यवहारामध्ये, दृष्टिकोनामध्ये, विचारांमध्ये आणण्याची गरज आहे। तर स्त्रियांना राजकारणामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वप्न पाहिलं होतं हिंदू कोड बिलाच्या रूपानं,
लोकसभा आणि विधानसभेमध्ये स्त्रियांना रिझर्वेशन असावं ते स्वप्नसुद्धा आज पूर्ण झालेलं नाही. फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत आपण आज आलेलो आहोत. त्यातही स्त्रिया केवळ नाममात्र असतात. निर्णयाचा अधिकार मात्र त्यांच्या पतीकडे किंवा पुरुषाकडे असतो, घरातील प्रमुखाकडे असतो. स्त्रियांना निर्णय प्रक्रियेमध्ये भाग घेता आला पाहिजे. स्त्रियांना उच्च विद्या विभूषित होता आलं पाहिजे, संशोधन करता आलं पाहिजे आणि समाजामध्ये निर्भयपणे त्या वावरल्या पाहिजे आणि त्यांच्या विचारांची दखल आपण योग्य पद्धतीने घेतली गेली पाहिजे. अशा पद्धतीचा एक सुदृढ समाज, समतावादी समाज जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, संत कबीर यांना अपेक्षित होता, तो आज निर्माण करणं हेच खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांच्या विचारांना आपण स्मरण करणं हे होऊ शकेल.